धाराशिव जिल्ह्यात परतीच्या पावसामुळे आणि ढगफुटीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले असून त्यांच्यासमोर मोठे संकट उभे राहिले आहे। मात्र शासनाकडून अजूनही कोणतीही तात्काळ मदत मिळाली नसल्याचा आरोप माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांनी केलाय। या संदर्भात बोलताना त्यांनी आमदार आणि खासदार केवळ पाहणी दौरे करून फोटो सेशनमध्ये व्यस्त असल्याची टीका केली। त्यांनी म्हटलंय की शेतकऱ्यांना फक्त आश्वासने न देता तातडीनं आर्थिक मदत देणं आवश्यक आहे। शासनानं याकडे गांभीर्यानं लक्ष द्यावं आणि शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी त्वरित पावले उचलावीत अशी मागणी त्यांनी केली आहे। तुळजापूर तालुक्यामध्ये प्रचंड नुकसान जे आहे शेतकऱ्यांचं होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। पूर्ण शेती जी आहे पाण्याखाली येताना आपल्याला पाहायला मिळत आहे। आपण पाहू शकता एकंदरीत मोठ्या प्रमाणात जे आहे या मध्ये जे आहे पाणी साचून जे आहे अतोनात शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे। कुठेतरी पूर्व परिस्थिती या ठिकाणी आली असे दिसून येत आहे। पूर्ण पाणी साचल्यामुळे या ठिकाणी शेतातलं जे पीक आहे ते पूर्णतः या ठिकाणी नुकसान झालेलं आहे। म्हणून या ठिकाणी शेतकरी जे आहे सरकारकडे या ठिकाणी तात्काळ मदत करावी अशी मागणी जी आहे जोर धरताना पाहायला मिळते। मात्र सरकार आता कोणती भूमिका घेणार हे आता पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरेल। धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे नेते म्हणून ओळखले जाणारे मधुकरराव चव्हाण जे आहे प्रत्येक तालुक्यामध्ये जात आहे, गाव भेटी घेत आहेत। साहेब, शेतकऱ्यावरती खूप मोठं संकट आलेलं आहे, कसं बघताय? शेतकरी गायकोल होऊन रडायला लागलेला आहे। शेतात जाऊन कुठं बसावं हे त्याला कळना। पावसाच्या दारात पिकात गेलं तर गुडघ्यावर चिखल आहे आणि चिखलाचे सगळं पीक मूग, सोयाबीन, उडीद हे सगळं गेलं आणि ऊसासारखं पीक आडवं पडलंय। अशी वाईट अवस्था शेतकरी झालेली आहे की त्याला फोन द्या राज्यकर्ते जर त्या नुसतं पेपरमध्ये बातम्या लिहित असतील उपयोगाचं नाही। प्रत्यक्ष शेतकऱ्याच्या खिशात पैसे भरले पाहिजे। एकंदरीत प्रत्येक शेतकऱ्याला जी आहे तात्काळ मदत करावी अशी अपेक्षा जी आहे, अशी मागणी जी आहे माजी मंत्री मधुकरराव चव्हाण करतात। साहेब, अलीकडे पाहता एकंदरीत खासदार असतील, आमदार असतील यांनी जेव्हा बांधावरती जातील तर विरोधक आणि सत्ताधारामध्ये जे ट्रोलबाजी चालू आहे, कसं बघता यांच्या राजकारणाकडे? हे असं आहे, नुसतं बोलू नका। तुम्ही सत्तेत आहात, खासदार आमदार सगळे सत्तेत आहेत। या लोकांनी असं बोलण्यापेक्षा पाहणी केलेली आहे, तुम्ही तुमच्याकडे रिपोर्ट आलेले आहेत, त्यावर तुम्ही शेतकऱ्याला मदत कशी देता येईल याचं काम करा आणि 8 दिवसाच्या आत संपूर्ण जिल्ह्यामध्ये पैसे मिळाले पाहिजे आहेत, ही आमची मागणी। जर तुमची ही मागणी मान्य नाही झाली तर येणाऱ्या काळात मागणी काय भूमिका असणार आहे शेतकऱ्यांसाठी? आमची शेतकऱ्यासाठी भूमिका ही राहील, शेतकरी सगळे घेऊन कलेक्टर ऑफिस पुढे आम्ही मोर्चा नेऊ, त्या ठिकाणी आम्ही उपोषण करू। एकंदरीत शेतकऱ्यांना जर तात्काळ मदत नाही मिळाली तर उपोषण बसण्याचा इशारा जे आहे माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांनी दिलेला आहे। मात्र जी सध्या फोटो स्टेशन सुरू आहे, कुठेतरी जाहिरातबाजी सुरू आहे, हे कुठेतरी थांबावं आणि शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये तात्काळ 8 दिवसाच्या आत रक्कम जमावी अशी मागणी जी आहे मधुकरराव चव्हाण यांच्या माध्यमातून करताना पाहायला मिळत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अजित चव्हाणसह आयुब शेख, NTV न्यूज मराठी, तुळजापूर, धाराशिव। प्रतिनिधी आयुब शेख, NTV न्यूज मराठी, तुळजापूर, धाराशिव।